नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अरे बघा, आज मी काय बनवणार आहे रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर ही मी सुरमई घेतली आहे. आता मी सुरमई फ्राय बनवणार आहे आणि बांगड्याचा सार बनवणार आहे. तर आता चांगली फ्रेश असे बांगडे आहेत आणि फ्रेश सुरमई आहे. तर आता मी हिला स्वच्छ अशी धुवून घेतली साफ करून. तर आता या सुरमईचे फ्राय करणार आहे. तर आता याला मी मसाला लावणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ना ते पण दाखवते. त्याच्यामध्ये ना आपण पहिला लिंबू पिळून घेऊया. आपला मच्छीचा मसाला लावून झालाय हा. आता ह्या आपल्याला बांगड्याच्या सारासाठी लागणारा मसाला जो बनवायचा आहे तो मसाला मी तो काय घेतलाय तो दाखवते. बघा, इथं मी अर्धा नारळ घेतलाय बारीक किसून. हे अद्रक घेतलंय थोडंसं 1 इंच थोडेसे बारीक तुकडे करून. त्याच्या 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आणि एक छोटासा मीडियम साईजचा कांदा होता तो घेतला असा मोठा कापून. हा एक टोमॅटो घेतलाय कापून. आता याच्यामध्ये हे मी 2-3 लवंग टाकणार आहे. हे 4-5 काळी मिरी आहेत टाकणार आहे. आणि आता याच्यामध्ये ना आपण शिमला मिरची टाकू शकतो. तर आता सुकी मिरची माझ्याकडे नाही आहे तर मग मी आता ही शिमला मिरची घालणार. हे बघा, आपला हा मसाला असा मस्त असा बारीक पेस्ट केलेली मी वाटून घेतलाय. कलर पण बघा कसला भारी आलाय. तर आता इथे मी ना भांडं ठेवलंय गरम करायला. आता त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. अजून आपला हा सार एकदमच घट्ट आहे ना, तर अजून आपण त्याला थोडं पाणी घालूया. कारण आपल्याला शिजायला पण लागणार ना, तो आटणार ना, त्यासाठी हे पाणी घालूया थोडंसं. एकदम जाड पण नाही, घट्टच नाही आणि एकदम पातळ पण नाही. त्याला छान अशी उकळी आणायची. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी सोडायची. थोडं उकळायला येतो तुकडी का आपल्याला त्याच्यामध्ये कोकम पण घालायचं. आणि काही गोष्ट मीठ त्याचा तरी करायचं मीठ घालू. हे बघा, आता आपल्या साराला छान अशी उकळी आली आहे. सुगंध पण असा भारी येतो. त्याच्यामध्ये मी हे थोडेसे कोकम घालून घेते. त्याने कशी आंबट पण येतो, मच्छीला टेस्ट छान येतो. त्याचे कोण अर्धे कोकम घालू शकतात. तर कोकम मी आपल्याला त्याच्यामध्ये बांगडे आपले सोडून घ्यायचे. साधं सोडायचे. त्याला ते जास्त नाही शिजवायचे, कारण जास्त शिजले तर मग कसे त्याचे तुकडे होतात ना. म्हणून आता हे 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे. हे बघा, आपला बांगड्याचा सार मस्त असा तयार झाला. कसं 5 मिनिटं आपलं
शिजवायचं फक्त, जास्त नाही, नाही तर मग काय होतं मच्छीचे तुकडे तुकडे होते बघा. किती छान असं शिजले. तेव्हा मी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेला बांगड्याचा साग कसा वाटला सांगा. कलर पण मस्त आलाय आणि आपले बांगडे पण असे छान शिजले. तर आपला बांगड्याचा सार रेडी. टाकून आणि आता ही दुसरी बॅच पण याच्यासाठी तशी छानपैकी टाकून द्यायची. ही बघा आपली फिश थाळी तयार. बांगड्याचा रस्सा आणि सुरमई फ्राय. साध्या सोप्या पद्धतीने केलेली आपली फिश थाळी कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.